भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसना पुढील आदेशापर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन केले आहे. हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही प्रशासनाने म्हटले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.